मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघतोय की वग नाट्य, बरोबर. तर उत्स्फूर्त विनोदाच्या आधारानं हे वग रंगत जातं. म्हणजे अतिशय सुंदर असे विनोद त्याच्यामध्ये वापरले जातात आणि मग ते पुढे 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 तो वग अतिशय रंगत जातो. म्हणजे प्रेक्षक अगदी संपूर्णपणे ताल माल विसरून अगदी मंत्रमुग्धाने हे बघत बसतात. आता या तमाशाच्या सुरुवातीला गण म्हणजेच गणेश वंदना गायली जाते आणि मग त्याच्यानंतर गवळण सादर केली जाते आणि तमाशाच्या दुसऱ्या भागामध्ये मुख्य नाटक म्हणजेच काय तर वग सादर केला जातो. आता आपण उदाहरणं जर बघितली तर विच्छा माझी पुरी करा आणि गाढवाचे लग्न यासारखे मराठी रंगभूमीवर गाजलेले प्रयोग हे तमाशाचे आधुनिक स्वरूप आपल्याला दर्शवतात. पुढे जाऊया. आता आपण बघूया की पोवाडा. तर पोवाडा म्हटलं की आपल्याला डोळे झाकून आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा आलेला आहे आणि गद्य पद्य मिश्रित असा हा सादरीकरणाचा प्रकार आहे. आणि पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचं आवेशयुक्त आणि स्फूर्तिदायक असं भाषेमध्ये कथन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या कवीनं अफजल खान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासानं रचलेला सिंहगडाच्या लढाईचा पोवाडा अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्याच नंतर मग ब्रिटिशांच्या काळामध्ये उमाजी नाईक, चाफेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावरती सुद्धा पोवाडे रचले गेले. आता या पोवाड्यांच्या माध्यमातून एक जागृती ही अशी करण्यात आली. मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी जवळजवळ सगळा महाराष्ट्र गाजवला आणि या पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती ही करण्यात आली. आलं लक्षात? चला आता आपण बघूया मराठी रंगभूमी. तर ललित कला व्यक्तीनं किंवा समुदायानं सादर करण्याचं स्थान म्हणजेच रंगभूमी आणि ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोघांचा सुद्धा सहभाग आवश्यक असतो. नाट्यसंहिता, नाट्य दिग्दर्शक, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना, नाट्य प्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक या रंगभूमीशी संबंधित असतात आणि याच्यामध्ये नृत्य आहे आणि संगीत याचाही समावेश या नाटकामध्ये असू शकतो. मग नाटक हे कधी कधी संवादाद्वारे सादर केलं जातं आणि काही नाटकामध्ये मात्र मुकाभिनय सुद्धा असतो. म्हणजे न बोलता फक्त अभिनय करायचा. पुढे बघूया. तंजावरच्या भोसले राजवंशानं मराठी आणि दाक्षिणात्य भाषामध्ये नाटकांना खूप उत्तेजन दिलं आणि त्या राजवंशातल्या राजांनी स्वतः नाटकं लिहिली. तसेच काही संस्कृत नाटकांची सुद्धा त्यांनी भाषांतर पण केली. मग महाराष्ट्रातल्या रंगभूमीच्या विकासामध्ये 19व्या शतकाचं स्थान हे महत्वाचं आहे. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्विता स्वयंवर हे रंगभूमीवर आणलेलं पहिलं नाटक होतं. आता विष्णुदास भाव्यांनी लिहिलेल्या या नाटकाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काही ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातली काही नाटकही रंगभूमीवर आणली. मग त्याच्यामध्ये विनोदी पद्धतीनं सामाजिक विषय हे सादर केले जातात आणि सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता या लिखित स्वरूपात नसत. मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा
त्यातली गीतं लिहिलेली असली तरी गद्य हे संवाद उत्स्फूर्त असे स्वरूपाचे असे. आपण काय शिकलो या अंतर्गत या उपक्रमामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे की टिपा लिहायच्या आहेत पोवाडा आणि मराठी रंगभूमीवर आणि अर्थात आपल्या वहीमध्ये ते व्यवस्थित नमूद करायचं. चला तर मग आता आपण पुढे जाऊया.